नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघूया की आपण एका वायफाय नेटवर्कवरती डॉस अटॅक कसा परफॉर्म करू शकतो ती. ओके, त्यासाठी तुम्हाला एक वायफाय अडॅप्टर लागेल. मी तुम्हाला स्क्रीनवरती इमेज टाकलेली आहे, तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे एक वायफाय अडॅप्टर लागेल जो की मॉनिटर मोडला सपोर्ट करतो. आपल्या लॅपटॉपमध्ये जे अडॅप्टर वगैरे असतात ना, ते मॉनिटर मोडला सपोर्ट नाही करत, पॅकेट इंजेक्शन वगैरे सपोर्ट नाही करत. ते फक्त एकाच मोडला सपोर्ट करतात जो की असतो मॅनेज मोड. तर त्यामुळे तुम्हाला एक एक्सटर्नल वायफाय अडॅप्टर परचेस करावं लागेल. ओके, तर परचेस केल्यानंतर सिम्पली मी आता स्टार्ट करतो ट्युटोरियल. त्याआधी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची ती म्हणजे या इन्फॉर्मेशनचा चुकीचा वापर करू नका, गैरवापर करू नका. तुमच्याच नेटवर्कवर हा अटॅक परफॉर्म करा. एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, हार्म करण्यासाठी या नॉलेजचा वापर करू नका. कारण विदाऊट परमिशन कोणाच्याही अटॅक करणं नेटवर्कवरती हे पूर्णपणे इलिगल आहे. ओके, तर मी तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. ठीक आहे, आता मी ट्युटोरियल स्टार्ट करतो. सर्वात पहिला तर वायफाय अडॅप्टर जो आहे तो तुम्ही कनेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, आता बघा कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे रिमुवेबल डिव्हायसेसमध्ये आल्यानंतर हा बघा, हा जो दिसतोय रालिंगचा, हा जो माझा आहे वायरलेस अडॅप्टर आहे. सिम्पली इथे टर्मिनल ओपन करा आणि मी तुम्हाला प्रॉपर आता स्टेप सांगतो की कसं आपण करू शकतो ते. ओके, तर इथे टर्मिनल ओपन करा. टर्मिनल ओपन केल्यानंतर सर्वात पहिला आपल्याला बघायचं की आपला जो अडॅप्टर आहे तो आपला इथे डिटेक्ट झालेला आहे की नाही. तर मी सिम्पली कमांड टाकतो IW config, एंटर करतो आणि आता तुम्ही बघू शकता हा जो WLAN 0 आहे हा माझा वायफाय अडॅप्टर आहे एक्सटर्नलवाला. तर आता अजून एक गोष्ट म्हणजे आता माझ्या अडॅप्टरचं नाव आहे WLAN 0. तुमच्या अडॅप्टरचं नाव वेगळं असू शकतो, जसं WLAN 1, WLAN 2 वगैरे, किंवा अजून काही वेगळं सुद्धा असू शकतं. तर तुम्ही तुमच्यानुसार तिकडे तुमचं नाव एंटर करा. ओके, तर माझ्या केसमध्ये WLAN 0 आहे म्हणून मी जिकडे पण आता अडॅप्टरचं नाव एंटर करायचं असेल तिकडे मी WLAN 0च एंटर करेन. ओके, तर आता बघू शकतात मोड जो आहे तो मॅनेज मोडमध्ये आहे. तर सेकंड स्टेप हीच आहे की आपल्याला हा मॅनेज मोडमधून तर मॉनिटर मोडमध्ये सिम्पली कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली कमांड काय असेल तर airmon ng स्टार्ट WLAN 0. तसं बघा आता माझ्या वायरफाय इंटरफेसचं नाव आहे, अडॅप्टरचं नाव आहे WLAN 0 म्हणून इकडे WLAN 0 एंटर केलं. ठीक आहे, तर मी एंटर करतो. आता बघू शकतात मॉनिटर मोड इनेबल. आधी हा बघा मॅनेज मोडमध्ये होता, आता हा आपला मॉनिटर मोडमध्ये इनेबल झालेला आहे सिम्पली. ठीक आहे, तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर सिम्पली एक कमांड एंटर करायचे जी की आहे aerodump-ng. ठीक आहे, आणि त्या इंटरफेस अडॅप्टरचं नाव एंटर करा. ठीक आहे, जे की आहे WLAN 0. तर मी हे एंटर केलं आणि आता आपल्याला काय होतं आहे तर आजूबाजूला जेवढे पण नेटवर्क्स अवेलेबल आहेत, जेवढे पण वायफाय नेटवर्क अवेलेबल आहेत ते सगळे आपल्याला इथे शो होत आहेत. मी काय करतो एक नवीन टर्मिनलमध्ये ओपन करतो, कारण आहे ना हे मी झूम केलं तर तुम्हाला मे बी दिसत नाही आहे. ठीक आहे, तर कमांड मी परत एकदा एंटर करतो aerodump-ng आणि अडॅप्टरचं नाव. ठीक आहे, जे की आहे WLAN 0. मी एंटर केलं. आता तुम्ही बघू शकता इकडे जेवढे पण आजूबाजूला माझ्या नेटवर्क अवेलेबल्स आहेत ते सगळे इकडे दिसत आहेत. तर याचं इथे दिलेलं आहे BSSID. BSSID काय असतं तर त्याचा मॅक ॲड्रेस, त्या नेटवर्कचा मॅक ॲड्रेस जो असतो त्याला BSSID म्हटलं जातं. त्यानंतर त्याचा चॅनल की आहे, तर कुठल्या चॅनलवर डेटा ट्रान्सफर करतोय, त्याचा इन्क्रिप्शन टाईप कोणतं आहे. तर बघा एन्क्रिप्शन टाईप वगैरे पण आपल्याला सगळं इथे शो केले जाते. तर यातलं आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फक्त BSSID जे की असतं मॅक ॲड्रेस. तर एक Ctrl+C प्रेस करून तुम्ही ही प्रोसेस स्टॉप करा. आणि आता आपला जो टार्गेट आहे तो बघा हा वाला आहे, हा अनॉनिमस जो आहे तो आपला टार्गेट आहे. मी काय करतो याचा BSSID कॉपी करतो. Ctrl+Shift+C प्रेस करून तुम्ही कॉपी करू शकतात. मी परत त्या टर्मिनलमध्ये येतो. ओके, इथे मी कॉपी करून इथे मी सिम्पली क्लिअर करतो. आणि आता तुम्ही काय करायचं आहे तर सिम्पली आपण आता डॉस अटॅक परफॉर्म करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला एक कमांड एंटर करावी लागेल जी की आहे aerodump. ठीक आहे, aerodump-ng. त्यानंतर त्याचा चॅनल पण तुम्हाला बघायचा आहे. तर चॅनल मी तुम्हाला सांगतो आता कसं बघायचं. त्याआधी मी इथे एंटर करून घेतो सर्व डिटेल्स. ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, कॅप्चर एंटर करूया इथे आणि BSSID आणि त्याचं BSSID जे ते पेस्ट करून इकडे WLAN 0 एंटर करायचं आहे. ठीक आहे, तर आता मी काय केलं तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर बघा aerodump-ng जो आहे तो आपला कमांडचं नाव आहे. त्यानंतर -C म्हणजे त्याचा चॅनल कुठला आहे ते मी एंटर केलं. तर चॅनल कसा बघतात मी तुम्हाला मगाशी सांगितलं. जसं बघा आता आपला जो टार्गेट आहे त्याचा चॅनल काय आहे तर 10 आहे चॅनल. ठीक आहे, तर म्हणून मी तिथे आता 10 एंटर करेन. ठीक आहे, बाकीचा चॅनल जर असं सपोज आता आपला हा होम वायफाय जो आहे हा जर आपला टार्गेट असता तर याचा चॅनल आहे 2. ठीक आहे, तर मी 2 एंटर केलं असतं. तर अशा प्रकारे जसं चॅनल जिकडे तुमचा शो होत असेल ते तुम्हाला एंटर करायचं आहे. ओके, बस एवढंच बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर
राईटमध्ये आता सपोज ते जे हँडशेक फाईल कॅप्चर होते, हँडशेक फाईल जर तुम्हाला माहिती असेल की काय होणार, आता आपण जेव्हा डॉस अटॅक करतो तेव्हा सगळे डिव्हायसेस जे आहे ते डिस्कनेक्ट होऊन जातात आणि जेव्हा परत ते कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतील त्या नेटवर्कशी तेव्हा आपल्याला तो पासवर्ड जो आहे तो आपल्याला कॅप्चर होईल आणि तो कुठल्या फाईलमध्ये कॅप्चर करायचा तर त्याचं मी इकडे नाव दिलेलं आहे. ओके, त्यानंतर BSSID तर त्याचा मॅक ॲड्रेस आपल्याला एंटर करायचा आहे आणि सिम्पली आपल्या ॲडॅप्टरचं नाव एंटर करायचं आहे. तर मी सिम्पली आता एंटर करतो. ठीक आहे, आता एंटर केल्यानंतर आता आपल्याला असं होईल ज्याच्यामध्ये दिसतंय की फक्त जो आपला टार्गेट आहे त्याचं फक्त आपल्याला नेटवर्क इन्फॉर्मेशन दिसत आहेत. आता नवीन टर्मिनलमध्ये येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं तर आपण आता डिरेक्टली डॉस अटॅक परफॉर्म करू शकतो. तर डॉस अटॅक कसा परफॉर्म करतात त्यासाठी सिम्पली कमांड आहे airplay ng त्यानंतर -d auth फाय. मी सांगतो तुम्हाला फाय काय आहे ते. त्यानंतर सिम्पल -a आणि BSSID पेस्ट करायची आहे. ठीक आहे, तर मी ॲक्च्युली पाहिजे तर झूम करतो थोडंसं, बघू शकतात. आता airplay ng परत आपल्या त्या कमांडचं नाव आहे. त्यानंतर d auth म्हणजे डी ऑथेंटिकेशन पॅकेट्स आपण पाठवणार आहेत. एवढे त्या पॅकेट्स आपण त्याच्यामध्ये इंजेक्ट करणार त्या राउटरमध्ये, त्या नेटवर्कमध्ये की तो राउटर हँडल करू शकणार नाही आणि तो राउटर जो आहे तो टर्न ऑफ होऊन जाईल. त्यानंतर -a एंटर करून मी त्याचा मॅक ॲड्रेस एंटर केलेला आहे सिम्पली आणि पुढे आपल्याला त्या ॲडॅप्टरचं नावसुद्धा एंटर करावं लागेल. ठीक आहे, आता मी एवढं एंटर केलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो हे फाय काय आहे. तर फायचा अर्थ असा आहे की आता मी म्हणून इथं फाय एंटर केलं त्यामुळे फक्त 5 पॅकेट्स पाठवेल त्या नेटवर्कमध्ये, पण 5 पॅकेट्स पाठवल्याने नेटवर्क डाऊन होणार नाही. ठीक आहे, तर जर मी तुम्हाला आता एंटर करून दाखवतो फाय, मी एंटर केलं. आता बघू शकता तो 5 पॅकेट्स पाठवेल आणि बघा प्रोसेस स्टॉप झाली. पण जर मी इकडे 0 एंटर केलं तर काय होईल तर जोपर्यंत तो पूर्ण नेटवर्क डाऊन होत नाही तोपर्यंत तो पॅकेट सेंड करतच जाईल. ठीक आहे, करतच जाईल. ठीक आहे, आता मी काय करतो सिम्पली इथे एंटर करतो -a आणि हे ॲक्च्युली माहीत नाही काय झालं. मी परत एकदा इथे त्याचा BSSID जो आहे तो इथे पेस्ट करतो. ठीक आहे, WLAN 0. आता मी एंटर करतो. आता मी काय केलं बघू शकतात. आता 5 पॅकेट इथे पाठवले होते, आता आपण 0 पॅकेट्स पाठवूया म्हणजे जोपर्यंत तो नेटवर्क डाऊन होत नाही तोपर्यंत हा पॅकेट्स पाठवत जाईल. ठीक आहे, पूर्ण नेटवर्क डाऊन होईल. मी एंटर करतो. आता बघा जोपर्यंत इकडे आपल्याला एक मेसेज शो होईल की नेटवर्क इज डाऊन, बघा इकडे शो होईल आता आपल्याला. आणि जसं तो नेटवर्क डाऊन होईल तसं आपल्याला इकडे शो होईल की द नेटवर्क इज डाऊन आणि ती प्रोसेस ऑटोमॅटिकली स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जो आहे तो डॉस अटॅक परफॉर्म करू शकतो. मी परत एकदा सांगतो की प्लीज कोणाला हार्म करण्यासाठी या नॉलेजचा. ठीक आहे, बाकी एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला कुठले टॉपिक्स हवे असतील, नवीन कुठले टॉपिक्स हॅकिंग रिलेटेड वगैरे, सायबर सिक्युरिटी रिलेटेड, तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल पण प्लीज कमेंट्समध्ये सांगा. ओके, बाकी तुमचे काय सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. तर आता बघा तो पॅकेट सेंड करतच चाललाय जोपर्यंत आता होणार नाही. ठीक आहे, तर हे एवढे सारे पॅकेट्स सेंड करतोय की कोण त्या नेटवर्कला कनेक्ट होऊच शकत नाही. तो पॅकेट सेंड करतच जाईल आणि त्या राउटरची, त्या वायफाय नेटवर्कची एवढी कॅपॅसिटीच नाही आहे ह्या पॅकेट्स हँडल करायची. ठीक आहे, तर मी काय करतोय प्रोसेस स्टॉप करतो. मला फक्त एक्सप्लेन करायचं होतं. ओके, तुम्हाला जर अजून हवं असेल की आपण वायफाय क्रॅक कसा करू शकतो तर सेम ह्या स्टेप्स आहेत, 1-2 स्टेप्स फक्त पुढे मागे आहेत, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, आत्तापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. ओके, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.